सर्व धम्म बंधू भगिनींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू आहे. या ग्रंथाच्या परिचयाचे 7 भाग संपन्न झाले असून आजचा 8वा भाग आपण सादर करीत आहोत. भिक्खू निर्माण करण्याचा बुद्धाचा हेतू काय, हा आजच्या 8व्या भागाचा आपला विषय आहे. विषयाचे अथवा शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या परिचयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 प्रश्न दिलेले आहेत त्यातील भिक्खू निर्माण करण्याचा बुद्धाचा हेतू काय हा 4था प्रश्न आहे. हा बौद्ध धर्माच्या भवितव्याचा विषय आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिचयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, म्हणून आपण त्याचा आज इथे अभ्यास करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्खूंच्या संदर्भातील भूमिका स्वतः ग्रंथात सविस्तर तर मांडलेली असली तरी त्यांनी आपल्या अनुयायांना भिक्खूंच्या निर्मितीच्या उद्देशाचा उलगडा सुरुवातीला करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. इथे सुरुवातीलाच परिचयातील मुद्द्यावर चर्चा झाल्यास खंडातील भूमिकेचा सविस्तर अभ्यास करताना कोणताही गोंधळ होणार नाही, याच उद्देशाने या विषयाचा अभ्यास या ठिकाणी आपण करतोय आणि तो बाबासाहेब आंबेडकरांनी करायला आपल्याला सांगितलेला आहे. या विषयाची एकूण 11 छोट्या छोट्या मुद्द्यामध्ये मी मांडणी करणार आहे. पहिला मुद्दा आहे की भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा हेतू काय, याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो जसाची तसा तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर भिक्खू हा समाजसेवकच असला पाहिजे ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहे. तिसऱ्या मुद्द्यात बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा बाबासाहेब आंबेडकरांचा जो ऐतिहासिक लेख आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी मी देणार आहे. चौथा मुद्दा आहे की ख्रिश्चन मशनरी व मूळ भिक्खू संघ यांची नेमकी भूमिका तुलनात्मक दृष्टिकोनातील जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे त्याचा संदर्भ इथे आपण घेणार आहोत. 5वा मुद्दा भिक्खूबाबत बुद्धाची नेमकी कल्पना काय आहे हे आपण स्पष्ट करणार आहोत. 6व्या मुद्द्यामध्ये तथागत भगवंतांनी भिक्खू संघाची निर्मिती केली, त्या निर्मितीच्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत. 7व्या मुद्द्यात भिक्खू निर्मितीमागील उद्देश. 8वा मुद्दा भिक्खूंची जीवनशैली कशी असावी, त्यानंतर भिक्खू कसा तयार होतो त्याचं कार्य आणि भिक्खूंनी त्याच्यावर त्यांचे जे आरोप किंवा हे आहेत या सर्वांच्याबद्दल आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे की भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा हेतू काय, याबाबत परिचयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातील परिचयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की 4था प्रश्न भिक्खू संघासंबंधीचा आहे. भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा हेतू काय होता. एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय, की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्याचा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता. हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयुक्त होत नाही, कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे. उलट पक्षी जर समाजसेवक असला बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. ह्या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या दृष्टीने केला पाहिजे. मला असे वाटते की माझे प्रश्न वाचकांना हे चेतना निर्माण करतील आणि त्याची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील. ही बाबासाहेब आंबेडकरांची परिचयामध्ये जी भूमिका आहे ती जशीच्या तशी तुमच्या समोर मांडली. त्याचं विश्लेषण अगदी थोडक्यामध्ये असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण पुरुष आणि समाजसेवक असे भिक्खूंचे 2 प्रकार सांगतात. या 2 पैकी समाजासाठी पूर्ण पुरुषाची नव्हे तर समाजसेवकाची आवश्यकता असल्याचे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात. समाजसेवक असणाऱ्या भिक्खूवर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकर मांडतात. त्यामुळे पूर्ण पुरुष हा स्वार्थी असल्यामुळे बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी उपयुक्त होत नाही असे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात. भिक्खू हा समाजसेवकच असला पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची ठाम व स्पष्ट भूमिका आहे.
भिक्खू हा पूर्ण पुरुष की समाजसेवक हा विषय तात्विक दृष्टीने चर्चा न करता बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या दृष्टीने चर्चेला जावा ही बाबासाहेब आंबेडकरांची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे, मी म्हटलं की बुद्ध आणि त्याचा धम्माचे भवितव्य हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ऐतिहासिक लेख लिहिला होता, या लेखामध्ये सुद्धा या दृष्टिकोनातून जो संदर्भ आहे तो तुमच्या समोर मांडतो। 1950 साली बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य या ऐतिहासिक लेखात महाबोधी सभेच्या मासिकाला हा बाबासाहेब आंबेडकरांनी लेख लिहिला होता। त्यामध्ये लिहितात की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 3 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये पहिली गोष्ट की बौद्ध धर्मासाठी बायबलसारखा एक ग्रंथ तयार केला पाहिजे। दुसरी, भिक्खू संघाचे संघटन, त्यांचे ध्येय आणि उद्देश यामध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे। आणि तिसरी, एक विश्व बौद्ध मिशन स्थापन करणं। या 3 ऐतिहासिक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखामध्ये सांगितलेला आहे। हा संदर्भ सुद्धा खंड 20 महाराष्ट्र शासनाचा पृष्ठ क्रमांक 383 वरती तुम्हाला उपलब्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्वच्छ शब्दात सांगितलेले आहे की बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत, ध्येय धोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे, असे स्वच्छपणे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याचे कारण त्यांना हे दिसले आहे। आणि ते लिहितात की भिक्खू संघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीच, परंतु जनसेवाही करीत नाही। सद्य परिस्थितीतील भिक्खू संघ बौद्ध धर्म प्रसारासाठी निरुपयोगी आहे। पुढचा जो मुद्दा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्खूंच्या संदर्भामध्ये जे ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांचं जे कार्य आहे यांच्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी तुलना केल्याचे संदर्भ आहे। त्यातला एक संदर्भ महाराष्ट्र शासनाचा खंड 20 पृष्ठ क्रमांक 365 वर आहे, तो मी या ठिकाणी तुम्हाला देतोय की ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे मूळचा बुद्धांचा भिक्खू संघ हा समाजसेवी व सेवाधारीच होता। याबाबत महाराष्ट्र शासनाचा भाषण खंड 20 पृष्ठ क्रमांक 385 वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात आणि म्हणतात की या बाबतीत भिक्खू संघाने जेसुईट ख्रिस्ती पाद्र्यापासून प्रेरणा घेण्यास कसलीच हरकत नसावी। त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार शैक्षणिक व वैद्यकीय सेवेने केला। त्यांनी केवळ ख्रिस्ती धर्माचे गुणगानच गायले नाही, त्यांनी त्याबरोबर कला, विज्ञान आणि त्याची सुंदर सांगड घालून त्यांचीही त्यांनी प्रचार प्रसार केला। पुरातन काळातील बौद्ध भिक्खूंचा सुद्धा हाच आदर्श होता। जगभर गाजलेली नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठे भिक्खूंनी स्वतः चालवली होती। तिथेच ते भिक्खू राहत व ज्ञानपट सुद्धा करीत। साहजिकच ते सुशिक्षित व बुद्धिमान होते। हा संदर्भ खंड 20 महाराष्ट्र शासनाचा 385 व 386 पानावरचा आहे। बाबासाहेबांना भिक्खू असा सुशिक्षित, बुद्धिमान हवा, जनसेवा हाच त्याचा धम्मप्रसार व्हायला हवा। आजच्या बौद्ध भिक्षूंनी बुद्ध काळातील भिक्षूंचा पूर्ण सेवाभावीपणाचा आणि बुद्धिमत्तेचा आदर्श प्रत्यक्षात उतरवावा असे त्यांना वाटते। आपल्या आदर्श व्यक्तिमत्वाने भिक्खूने समाजाला आपल्याकडे आकर्षित करून घेतले पाहिजे। समाजाच्या वैचारिक स्वार्थासाठी, त्याच्या परिवर्तनासाठी, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या सेवेसाठी आपली आवश्यकता आहे असे भिक्खूंचे वर्तन असले पाहिजे। आपली अन्वयार्थकता आणि उपकारक आवश्यकता भिक्खूनेच स्वतःच्या आचाराद्वारे समाजाला पटवून दिली पाहिजे। आता भिक्खूविषयी तथागत भगवंताची कल्पना काय होती याचा संदर्भ व याचे स्पष्टीकरण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये दिलेला आहे। ते जसंच्या तसं सर्व स्पष्टीकरण मी देत नाही, फक्त संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर त्यातील मुद्दे मांडतो। तथागत बुद्धांनी स्वतःच भिक्खू कसा असावा याची स्पष्टता केलेली आहे आणि त्याचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये संदर्भित केला आहे। तथागत बुद्धांनी बुद्धांचा भिक्खू संघ कसा असावा ही जी संकल्पना 4 मुद्द्यात मांडलेली आहे, त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की भिक्खू कसा असावा याबाबत बुद्धांची कल्पना। दुसरा मुद्दा भिक्खू आणि तपस्वी। तिसरा मुद्दा भिक्खू आणि ब्राह्मण। चौथा मुद्दा भिक्खू आणि उपासक। पहिला जो मुद्दा आहे तो भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना। भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धांनी भिक्खूंना सांगितले। ते असे, तथागत म्हणतात की संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे,
समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्याच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकारक आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूवर दुःखच वाढून ठेवलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील व यश यांनी जो ऐश्वर्य संपन्न आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो, असं तथागतांनी म्हटलेलं आहे. दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे तपस्वी आहे काय? या बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की भिक्खू म्हणजे तपस्वी आहे काय? याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक दिलेले आहे. तिसरा जो मुद्दा आहे की भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण एकच आहेत काय? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा नकारार्थीच आहे. बाबासाहेब म्हणतात की या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने आपणाला देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनामुळे, त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. या संस्कारासाठी पुरोहितांची आवश्यकता आहे. उलट पक्षी भिक्खू जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवत नाही आणि यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही, म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. चौथा मुद्दा की भिक्खू आणि उपासक. भगवंतांनी भिक्खू आणि उपासक असा भेद केला असावा. काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते तर्काने जाणावे लागते. परंतु काहीही असले तरी ते कारण जाणणे मात्र अतिशय आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या साह्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकवल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज केव्हाही तयार होणं शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणांनी यथार्थ पटवून सुद्धा दिले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतात. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे. म्हणूनच भगवंताने भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श, समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणं आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय? भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यायचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्याची सेवा करायची? त्याने दोन्हीही कार्य केली पाहिजेत. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधता येईल परंतु भिक्खू या संज्ञेने संबोधता येणार नाही. यानंतर मी तुमच्या समोर जो मुद्दा ठेवतोय तो भिक्खू संघाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे आणि सुरुवातीला जे 60 भिक्खूंचा संघ तथागत भगवंतांनी बनवला स्वतः दीक्षा देऊन, त्याची माहिती तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो की बुद्धापूर्वी निरनिराळ्या पंथाचे श्रमण व संन्यासी त्या कालखंडामध्ये होते. त्याचं स्पष्टीकरण बौद्ध धर्मावरील 4 निबंध या ग्रंथात धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेलं आहे. हे धर्मानंद कोसंबींनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे भिक्खू संघाच्या निर्मिती संदर्भातलं, ते मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. धर्मानंद कोसंबी लिहितात की बुद्धाने धर्मोपदेशास सुरुवात करण्यापूर्वी उत्तर हिंदुस्थानामध्ये निरनिराळ्या पंथाचे अनेक श्रमण आणि संन्यासी होते. एकेका पंथाचे श्रमण लोकांच्या समुदायास संघ किंवा गण असे त्या काळात म्हणत असत.
अशा कित्येक संघाचा त्रिपिटक ग्रंथात उल्लेख सापडतो, परंतु त्यांची विशेष माहिती मात्र कुठेही उपलब्ध नाही. बुद्धाने स्थापिलेल्या संघाचा मात्र विस्तृत वृत्तांत विनय पिटक या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे आणि त्यातीलच भाग आहे तो तुमच्या समोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे धर्मानंद कोसंबी यांनी. तो असा की बुद्धाचे जे पहिले 5 शिष्य होते, पंचवर्गीय भिक्खू बुद्ध भगवंतांनी ऋषीपत्तन नावाच्या प्रदेशामध्ये राहत असता आपले पूर्वीचे सहाय्यक 5 भिक्षू यास उपदेश करून आपले अनुयायी केल्याची हकीकत सर्व परिचित आहे. या 5 भिक्षूपैकी कौंडिन्य हा बुद्धाचा पहिला शिष्य झाला. तदनंतर वप्प म्हणजे वप्र आणि भद्दीय अथवा भद्रीय हे दोघे व तदनंतर महानाम व अस्सजी म्हणजेच अश्वजित हे दोघे शिष्य झाले. बुद्ध भगवान हे त्यांचे 5 शिष्य ऋषीपत्तन वनामध्ये राहत असत, म्हणजे 5 पंचवर्गीय भिक्खू आणि तथागत. त्यानंतर यश याची दीक्षा कशी होते ते पहा की त्याच वेळी जवळ असलेल्या वाराणसी नगरीमध्ये यश नावाचा एक श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा राहत होता. त्याला राहण्याकरता त्याच्या बापाने एक उन्हाळ्यासाठी, एक पावसाळ्यासाठी व एक हिवाळ्यासाठी असे 3 वाडे बांधले होते. परंतु यशाला या वैभवाने काही सुख झाले नाही. त्याला सर्वत्र दुःखच नांदत आहे असे वाटावयास लागले आणि एके दिवशी रात्री अहो दुःखम अहो कष्टम असे म्हणत तो आपल्या वाड्यातून बाहेर पडला आणि जेथे बुद्ध राहत होते तेथे गेला. पहाटेच्या प्रहरी बुद्ध भगवान इकडून तिकडे चंक्रमण करीत होते. त्याने यशास पाहिले. यश पुन्हा उपद्रत बतभो उपसृष्ट बतभो म्हणजे अहो सर्वत्र उपद्रव आहे, अहो सर्वत्र उपसर्ग आहे असे तो ओरडत होता. ते ऐकून भगवंत त्याला म्हणाले की यशा, येथे उपद्रव नाही, येथे उपसर्ग नाही. तेव्हा तो यश बुद्धाजवळ जाऊन बसला. त्याने भगवंताचा उपदेश श्रवणाने तेथल्या तेथे निर्वाण पद प्राप्त करून घेतले व भिक्षू संघामध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी यशाचा बाप त्याचा शोध करीत ऋषीपत्तन वनात आला. त्याने बुद्धाला यशास पाहिले आहे का असा प्रश्न केल्यावर भगवंत त्याला म्हणाले, हे गृहपती, तू घाबरू नकोस, यशाला तू या ठिकाणीच पाहशील. हे ऐकून त्याला धीर आला व तो बुद्धाच्या बाजूस एका आसनावर बसला. तेव्हा बुद्धाने त्याला धर्मोपदेश केला. तो ऐकून त्याच्या मनामध्ये पूर्ण वैराग्य उत्पन्न झाले आणि तो बुद्धाचा ताबडतोब उपासक झाला. तेव्हा बुद्धाने त्याची आणि यशाची तिथल्या तिथेच गाठ घालून दिले. यशाने संसार त्याग केला याबद्दल त्याच्या बापास काहीच वाईट वाटले नाही, कारण बुद्धोपदेशाने त्याच्या मनात तसा प्रकाश पडला होता. तो बुद्धाला म्हणाला की भगवान, यशाची आई यशास पाहण्यास उत्सुक झाली आहे. ती त्यासाठी फार शोक करीत आहे. तेव्हा कृपा करून आपण यशास बरोबर घेऊन उद्या आमच्या घरी भोजनास यावे. बुद्ध यशास बरोबर घेऊन दुसऱ्या दिवशी त्या व्यापाऱ्याच्या घरी गेला. तेथे त्याने यशाच्या आईला व पूर्वाश्रमातील बायकोला धर्मोपदेश केला. त्या उपदेशाने त्यांच्या मनात प्रकाश पडला. त्या दोघी तत्काळ बौद्ध उपासिका झाल्या. अर्थात यशाच्या गृहत्यागाबद्दल त्यांनाही काही वाईट वाटले नाही. तदनंतर यशाचे 4 मित्र होते. यश भिक्षू झाला हे वर्तमान जेव्हा विमल, सुबाहू, पूर्णजित आणि गौपती या त्याच्या 4 मित्रांनी ऐकले, तेव्हा ते 4च्या मित्रे ऋषीपत्तन वनामध्ये जाऊन यशास भेटले. यशाने त्यांना बुद्धाजवळ नेले. बुद्ध भगवंताच्या उपदेशाने त्यांच्या मनात सुद्धा प्रकाश पडला व त्यांनी तेथल्या तेथेच भिक्खू संघामध्ये प्रवेश केला. त्यानंतर यशाचे 50 मित्र, ही गोष्ट त्या प्रांतातील यशाच्या 50 मित्रात समजल्यावर त्यांनीही ऋषीपत्तनात बुद्धाची भेट घेऊन बौद्ध संघामध्ये प्रवेश केला आणि यानंतर बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, अनुकंपा करण्यासाठी, देवाच्या आणि मनुष्याच्या कल्याणासाठी धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा अशा पद्धतीचा आदेश तथागत भगवंत देतात. त्याचा संदर्भ धर्मानंद कोसंबी दिलाय. तो याप्रमाणे की भगवान ऋषीपत्तनात राहत असतात त्याचपाशी 60 भिक्षूंचा संघ जमला. हे सगळे भिक्षू अरहंत पदाला पावले होते. त्यांना एकत्र जमवून बुद्ध म्हणाले, आणि भिक्षू हो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशातून मी मुक्त झालो आहे आणि भिक्षू हो, तुम्हीही या पाशातून आता मुक्त झाले आहात. तेव्हा आता भिक्षू हो, बहुजनांच्या हितासाठी
पुष्कळांच्या सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवाच्या आणि मनुष्याच्या कल्याणासाठी धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गाने दोघे जाऊ नका. आपला हा धम्म प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणप्रद आणि शेवटी कल्याणप्रद अशा या धम्म मार्गाचा उपदेश तुम्ही सर्वांना करायचा. आणि तथागतांचे जे 60 लोकांचा भिक्षू संघ झाला होता, तेव्हापासून समाजाच्या लोककल्याणासाठी धर्मोपदेश करण्यासाठी तथागतांनी सर्व भिक्खूंना चारी दिशेला पाठवलेले होते. बुद्धाने पहिल्या 60 भिक्खूंना दीक्षा दिली. नंतर मात्र बुद्धाने भिक्षू संघाला स्वतः दीक्षा देण्याची परवानगी दिली होती. याचा संदर्भ असा की या 60 भिक्खूंना बुद्धाने स्वतः दीक्षा दिली होती. यही पश्चिको असं म्हटलं जातं काही ठिकाणी, किंवा यही भिक्षू या बुद्धोक्त वाक्यानेच त्यावेळी प्रवृत्त्या विधी होत असे. परंतु जेव्हा हे भिक्षू चोहोकडे पाठवण्यात आले तेव्हापासून नवीन भिक्षूंची संख्या वाढत चालली. दूरच्या प्रदेशातून भिक्षू संघात प्रवेश करण्याची इच्छा करणाऱ्यांना बुद्धाजवळ घेऊन जाणे कठीण पडू लागले. म्हणून बुद्धाने भिक्षूला अशा उमेदवारांना परस्पर संघात घेण्याची परवानगी दिली. बुद्ध म्हणाले, भिक्षू हो, यापुढे भिन्न भिन्न राष्ट्रात तुम्ही प्रवचन द्या व तुम्हीच उपसंपदा म्हणजे संघात येण्याचा विधी करा. पुढील नियमास अनुसरून प्रवचन आणि उपसंपदा करा. उमेदवाराने मुंडन न घालता त्याला खाली बसवावे. हात जोडून बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी त्रिवार म्हणावयास लावावे. याप्रमाणे प्रवचन आणि उपसंपदा करण्यास मी तुम्हास परवानगी देत आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाची म्हणजे काश्यप बंधूंची जी दीक्षा आहे ती पहा. चातुर्मास संपल्यानंतर भगवान बुद्ध वाराणसीवरून धर्मोपदेश करीत गयेला आले. तेथे उरुवेल काश्यप नावाचा जटाधारी ब्राह्मण राहत असे. त्याचे 500 जटिल शिष्य होते. सर्व मगध देशातील लोक त्याला फार मानित असत. त्याने व त्याच्या शिष्यांनी बुद्धांचे अलौकिक तेज व विलक्षण धैर्य पाहून आणि अनुपम धर्मोपदेश ऐकून आपल्या जटा कापून व अग्निहोत्राची उपकरणे पाण्यात टाकून दिली व ते बुद्धाचे शिष्य झाले. उरुवेल काश्यपाचा नदी काश्यप या नावाचा एक भाऊ जवळच नदीकाठी आपल्या 300 शिष्यासह राहत असे. त्याने अग्निहोत्राची उपकरणे आणि जटा नदीत वाहत चाललेल्या पाहिल्या. आपल्या वडील भावास काहीतरी उपसर्ग झाला असला पाहिजे असे त्याला वाटले व तो त्याच्या राहण्याच्या ठिकाणी आला. तेथे भावाला बुद्धाचा शिष्य झालेला पाहून तोही आपल्या शिष्यासह बुद्धाचा शिष्य झाला. उरुवेल काश्यपाचा गया काश्यप नावाचा 3रा भाऊही त्याच प्रदेशात राहत होता. तोही आपल्या 200 जटाधारी शिष्यासह वर्तमान बुद्धाचा शिष्य झाला. या सर्व पूर्वी जटिल असलेल्या भिक्षू संघासह भगवान बुद्ध राजगृह नगरास गेले आणि तेथे त्यावेळेस बिंबिसार राजा राज्य करीत होता. तो बुद्धाच्या आगमनाचे वर्तमान ऐकून मोठ्या समुदायासह बुद्ध राहत होता. तेथे गेले त्यावेळी लोकांना बुद्ध काश्यपाचा गुरु किंवा काश्यप बुद्धाचा गुरु अशी शंका उत्पन्न झाली. काश्यप जेव्हा बुद्धाच्या पाया पडला तेव्हा लोकांची ही शंका दूर झाली. नंतर सारिपुत्त आणि मोगल हे तथागतांचे शिष्य कसे झाले ते पहा. बिंबिसार राजाने वेळुवन नावाचे उत्तम उद्यान बुद्धप्रमुख भिक्षू संघास राहण्यासाठी दान दिले. या उद्यानात भिक्षू संघासह बुद्ध भगवान राहत होते. त्याच वेळी राजगृहाजवळ संजय नावाचा प्रसिद्ध परिव्राजक राहत असे. सारिपुत्त आणि मोगलान हे दोघे संजयच्या विशेषात प्रमुख होते. त्या दोघांनी ज्याला प्रथम शांतीपद सापडेल त्याने ते इतरांस सांगावे असा बेत केला होता. एके दिवशी अस्सजी म्हणजेच अश्वजित राजगृहात भिक्षेसाठी फिरत असता सारिपुत्ताने त्याला पाहिले. अस्सजीची आनंदी आणि वैराग्ययुक्त मुद्रा पाहून सारिपुत्ताच्या मनात त्याच्याविषयी अत्यंत आदरभाव उत्पन्न झाला. तो अस्सजीच्या मागोमाग राजगृहातून बाहेर पडला व वाटेत त्याने अस्सजीस गाठले. अस्सजी म्हणजे अश्वजित बरं का. अस्सजीला कुशल प्रश्नादी करून झाल्यानंतर सारिपुत्त म्हणाला, आयुष्यमान, तुझी भूकचर्या अतिशय प्रफुल्लित दिसत आहे. तुझा गुरु कोण? कोणत्या धर्मास अनुसरून तू वागतोस? महाश्रमण व शाक्यपुत्र हे माझे गुरु आहेत. शाक्यपुत्र बुद्ध हे माझे गुरु आहेत. त्यांच्या धर्माप्रमाणे मी वागतो. संक्षेपाने मी सांगतो की ए धम्मा हेतुप्प भवा हेतु तेसं तथागतो आहम तेसंचयो निरोधो एवं वादी महासमनो. याचा अर्थ असा की कारणापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ म्हणजे पंचस्कंधाधिक दुःखद पदार्थ आहेत त्यांचे कारण तथागतांनी सांगितलेले आहे आणि त्याचा निरोध सुद्धा कसा होतो तेही तथागतांनी सांगितलेले आहे.
हेच महाश्रमणांचे मत आहे। हे समजल्यावर सारीपुत्ताच्या अंतकरणात एकदम प्रकाश पडला। हे वर्तमान त्याने मोगलांना कळवले तेव्हा ते दोघेही बुद्धापाशी गेले आणि त्यांनी भिक्खू संघात प्रवेश केला। त्याचबरोबर संजय परिव्राजकाचे आणखीही 250 बुद्धाचे शिष्य झाले। सारीपुत्त व मोगलान हे दोघे पुढे अग्रश्रावक म्हणजेच बुद्धाचे प्रमुख शिष्य झालेले आहेत। त्यानंतर एवढा मोठा संघ झाल्यानंतर या भिक्षूचा कोड ऑफ कंडक्ट म्हणजे विनय पीठक तथागतांनी बनवले। त्या संदर्भातली थोडक्यात माहिती अशी की बुद्ध भगवंताच्या आगमनाने राजगृह नगरी जिकडे तिकडे गडबड उडून गेली होती। आज हा बुद्धाचा शिष्य झाला, उद्या हे परिव्राजक बुद्धाचे शिष्य झाले, हाच काय तो त्यावेळी लोकचर्चेचा विषय होऊन बसला होता। जेवणासाठी व ऐशारामासाठी घुसलेल्या भिक्षूंच्या बंदोबस्तासाठी भिक्षूंच्या उपसंपदेसाठी नियम बनवण्याची विनंती केली व त्याप्रमाणे वेळोवेळी बुद्धांनी भिक्षूच्या उपसंपदेचे त्यानंतर नियम बनवलेले आहेत। हे सगळे नियम एकत्र करून जो ग्रंथ बनतो त्यालाच आपण काय म्हणतो की विनय नियम किंवा विनय पिटक त्रिपिटकामधला हा जो एक ग्रंथ आहे। त्यानंतर अतिशय म्हणजे भिक्षू संघाची इथपर्यंतची तुम्हाला माहिती सांगितल्यानंतर श्रामणेर ही संकल्पना कशी सुरू झाली आणि श्रामणेर ही संकल्पना बुद्धांनी नेमकी केव्हा सुरू केली याबाबतचं धर्मानंद कोसंबी यांनी जो संदर्भ दिलाय तो तुमच्या समोर इथं ठेवण्याचा प्रयत्न करतो। धर्मानंद कोसंबी लिहितात की बुद्ध भगवान काही काळ राजघरात राहून तेथे धर्मोपदेश करीत करीत कपिलवस्तू नगरीस गेले। तेथे ते निग्रोधाराम नावाच्या विहारात राहत होते। एके दिवशी भिक्षेसाठी कपिलवस्तू नगरीत त्याने प्रवेश केला व तो फिरत फिरत शुद्धोधन राजाच्या घरी गेला म्हणजे आपल्या पूर्वाश्रमीच्या घरी गेला। तेथे त्याला बसण्यासाठी मांडलेल्या आसनावर तो बसला असता राहुलच्या आईने बोधिसत्वाच्या पत्नीने त्याला पाहिले व ती राहुल कुमारास म्हणाली की बाळ, हा पहा तुझा बाप, त्याच्याजवळ जाऊन तुझा तो हिस्सा माग। हे आईचे शब्द ऐकून राहुल बुद्धासमोर जाऊन उभा राहिला। बुद्ध भगवान काही वेळाने आसनावरून उठून चालते झाले। राहुलही त्यांच्या मागोमाग मला माझा हिस्सा द्या असे म्हणत चालला। विहारात गेल्यानंतर बुद्ध भगवंताने सारीपुत्राला बोलावून पैतृक धन देण्याच्या उद्देशाने राहुल कुमारास संन्यास देण्यास सांगितले। राहुलच्या वयास 20 वर्ष झाली नव्हती म्हणून त्यास श्रामणेर करण्यात आले आणि तेव्हापासून श्रामणेर करण्याची पद्धती सुरू झालेली आहे। श्रामणेराने स्वतंत्र राहता कामा नये, भिक्षूंच्या आश्रयानेच राहिले पाहिजे। त्याला दीक्षा देते वेळी त्याचे मुंडन करतात, नंतर काशाय वस्त्र घेऊन तेथे जमलेल्या भिक्षूला नमस्कार करून तो पुढील वाक्य उच्चारतो, सब दुःख निसन्न निब्बान सच्ची कर्णथंग इदं कासवं गहेत्वा पब्बो जेथम। अशा पद्धतीने श्रामणेर ही संकल्पना सुरू झालेली आहे। नंतर जी तथागत भगवंतांच्या समोर पूर्णा नावाचा भिक्खू आहे, या पूर्णा नावाच्या भिक्खूची गोष्ट ही बौद्ध धर्मामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे, तीही तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बुद्ध भगवंताच्या हयातीतच त्यांचा धर्म मध्य देशात चोहीकडे पसरला होता। बौद्ध भिक्षू विशेषतः संभाषणाच्या आधारे धर्मप्रसार करीत असत। आजकालच्या प्रमाणे सभा भरवून ते व्याख्यान देत नव्हते। जेथे जेथे धर्मश्रवण करणारे व्यक्ती, मग ती एक असो वा अनेक असोत, त्यांना भेटत व तेथे तेथे त्यांना उपदेश करीत। लोकांशी त्यांची वर्तणूक कशा रीतीची होती हे पूर्णा भिक्षूच्या पुढील गोष्टीवरून वाचकांच्या लक्षात येण्यासारखी आहे। पूर्णा नावाचा बुद्धाचा एक शिष्य होता। तो एके दिवशी बुद्ध भगवंतापाशी आला आणि आपणास संक्षेपाने धर्मोपदेश करावा असे त्याने त्याला विनंती केली। बुद्धाचा उपदेश संपल्यानंतर बुद्ध भगवान त्याला म्हणाले की पूर्णा, आता तू कोणत्या प्रदेशात जाणार आहेस? त्यावेळेस पूर्ण म्हणतो की हे भगवान, या आपल्या उपदेशाचे ग्रहण करून मी आता सुनापरांत नावाच्या प्रदेशात जाणार आहे। बुद्ध म्हणतात की पूर्णा, सुनापरांत प्रांतातील लोक मोठे कठोर आहेत, मोठे क्रूर आहेत। ते जर तुला शिव्या देतील, तुझी निंदा करतील तर तुला त्यावेळी काय वाटेल? पूर्णा म्हणतो की त्यावेळी हे भगवान, हे लोक फार चांगले आहेत, कारण यांनी माझ्यावर हाताने प्रहार केले नाहीत असे मला वाटेल। बुद्ध म्हणाले, आणि त्यांनी जर तुझ्या हातावर प्रहार केला तर? त्यावर पूर्णा म्हणतो की मला त्यांनी दगडाने मारले नाही म्हणून ते लोक चांगलेच आहेत असे मी समजेन। पुन्हा बुद्ध म्हणतात, मग दगडाने मारले तर? पूर्णा म्हणतो, माझ्यावर त्यांनी दंड प्रहार केला नाही म्हणून ते फार चांगले आहेत
असे मी मानेन. बुद्ध म्हणतात दंड प्रहार केला तर? पूर्णा म्हणतो की शस्त्र प्रहार केला नाही हा त्यांचा चांगुलपणा आहे असे मी समजेन. पुन्हा बुद्ध म्हणतात आणि शस्त्र प्रहारच केला तर? पूर्णा म्हणतो की मला ठार मारले नाही हा त्यांचा चांगुलपणा आहे असे मी समजेन. आणि बुद्ध म्हणतात आणि जर तुला ठारच मारून टाकले तर? पूर्णा म्हणतो की भगवान, कित्येक भिक्षू या शरीराला कंटाळून आत्मघात करतात. अशा शरीराचा जर सुनापरांतच्या रहिवाशांनी नाश केला तर त्यांनी माझ्यावर उपकार केला असे होईल आणि म्हणून ते लोक फार चांगले आहेत असेच मी समजेन. यावर बुद्ध म्हणतात की शाबास पूर्णा, अशा प्रकारच्या शमदमाने युक्त होता तू सुनापरांत प्रदेशात धर्मोपदेश करण्यास समर्थ होशील. भिक्खू निर्मिती मागील जे उद्देश आहेत ते उद्देश मी तुमच्या समोर थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भिक्खू निर्मितीची पार्श्वभूमी काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध धम्म हा एक महान सामाजिक सिद्धांत आहे. बुद्ध धम्म हा मूलतः आणि तत्वता सामाजिक आहे. तृतीय खंडात म्हणतात की भगवान बुद्धाला सामाजिक संदेशच द्यायचा होता. धम्माचा उद्देश रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी आहे, म्हणजेच धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना आहे. या पार्श्वभूमीवर भिक्खू आणि भिक्खू संघाची निर्मिती, जर धम्माचा उद्देशच आदर्श समाज निर्मितीचा असेल तर भिक्खूंची भूमिका ही आपोआपच समाजसेवकांची बनते. भिक्खूची संघटना समाजसेवेसाठीच बुद्धांनी निर्माण केली. खंड 18 भाग 3 महाराष्ट्र शासनाचा पृष्ठ क्रमांक 246 वर लिहिले आहे की खुद्द बुद्धाने 45 वर्ष धम्म प्रसार केला. त्याने आपले संपूर्ण आयुष्यच लोकांना धम्म वाटण्यात व्यतीत केले. पण मोठ्या प्रमाणावर आणि सर्वत्र धम्म पोहोचवण्याची गरज होती. त्यासाठी बुद्धाला निष्ठावंत, अभ्यासू व चारित्र्य संपन्न भिक्खूंची गरज होती. एखादी चळवळ कार्यकर्त्यांच्या पावलांनीच लोकांच्या मनापर्यंत चालत जाते. लोकांना धम्म पटवून देणारे, त्यांना समता प्रस्थापनेच्या प्रक्रियेशी आणि नव्या प्रज्ञा करुणा मानसशास्त्राला जन्म देणारे त्या काळचे बुद्धाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणजे भिक्खू होते. हे भिक्खू बुद्धांशी एकनिष्ठ होते, त्यामुळे प्राणपणाला लावून ते काम करीत होते. बुद्धाने असे असंख्य कार्यकर्ते तयार केले, त्यांना भिक्खू असे म्हटले जात असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटले आहे की बौद्ध भिक्खूंची संघटना ही अशाच समाजसेवेसाठी भगवंतांनी निर्माण केली आहे. रोल मॉडेल म्हणजे आदर्श वागणुकीचा उत्तम नमुना कसा, याचं स्पष्टीकरण असं की सर्वसामान्य माणसाला बौद्ध तत्वज्ञान सहजासहजी आकलन होणारे नाही याची कल्पना बुद्धाला होती. तथापि ते त्यांनी थोडेफार समजावून घ्यावे व त्यासाठी त्याच्या नजरेसमोर बुद्ध विचार प्रणालीशी बुद्ध असलेल्या सुसंघटित बौद्ध भिक्खू आदर्श संच असावा, हे भिक्खू संघाच्या निर्मितीचं कारण आहे. याच कारणास्तव विनय नावाचा आदर्श नियमांनी आदर्श भिक्खू संघाला बुद्ध केले गेले. तथापि बौद्ध भिक्खू संघ स्थापनेच्या वेळी बुद्धांच्या मनात दुसरे अनेक हेतू होते. सर्वसाधारण लोकांना सत्य आणि निरपेक्ष मार्गदर्शन देणाऱ्या बुद्धिवादी लोकांचं संघटन करणे आवश्यक आहे असं बुद्धाला वाटत होते. बाबासाहेबांनी सांगितले आहे, त्यांनी लिहिले आहे की बौद्ध धम्मात सांगितलेल्या आदर्श तत्व प्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीती तत्वांनी वागण्यास कार्यप्रवृत्त करणे व प्रापंचिक लोकांपुढे स्वतःच्या आदर्श वागणुकीचा एक उत्तम नमुना म्हणजे रोल मॉडेल हे प्रमुख हेतू बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामागे होते. इथे काही गोष्टी स्वच्छपणे आपल्याला दिसतात, त्या अशा की धम्माला अभिप्रेत समाज निर्माण करण्यासाठी झटणे हे भिक्खूंचे जीवन ध्येय आहे. बुद्धाची ही समाज रचना विषमता विहीन समाज रचना आहे. ही समाज रचना इहवादी म्हणजे बुद्धिवादी समाज रचना आहे. अशी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीच धम्माचा जन्म आहे. या समाज रचनेत माणसे इतर माणसाशी केवळ बंधुत्वानेच वागतील आणि या समाज रचनेत देव, आत्मा, स्वर्ग, नरक अशी कोणतीही अंधश्रद्धा नसेल. ही समाज संस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे धम्माचे तत्वज्ञान म्हणजेच सत्य होय. भिक्खू या सत्याचे निरपेक्ष आणि सेवाभावाने प्रकाशन करील. भिक्खू हे त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचं संघटन असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे भिक्खूंच्या व्यक्तिमत्वाची घटनाच स्पष्ट करीत आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धिवादी मार्गदर्शकांचा हा नमुना आहे. याचं स्पष्टीकरण असं की भिक्खू हे एका सुंदर आदर्शाचं नाव आहे. तो बुद्धिवादी मार्गदर्शकाचा नमुना आहे.
परिवर्तनाची वाट आणि क्रांतीचा महामार्ग आपल्या बौद्धिक सामर्थ्याने तो उजळून टाकतो। याचा अर्थ भिक्खू समाजाचा विचारदर्शीही आहे। तो जसा शब्दांनी बोलतो तसा कृतीनेही बोलतो। आपल्या सर्वजन हिताय कृतीने आणि आचरणाने तो लोकांना जिंकून घेऊ शकला पाहिजे। भिक्खू हे वीर आहेत असं बुद्धांनी म्हटलं होतं। त्याचं स्पष्टीकरण असं की काही भिक्खूंनी बुद्धाला असा प्रश्न विचारला होता की आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत। बुद्धाने त्यांना सांगितले होते की तुम्ही संग्राम करता म्हणून तुम्हाला वीर म्हटले जाते। श्रेष्ठशील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी तुम्ही युद्ध करता म्हणून तुम्हाला वीर म्हटलं जातं। ज्यावेळी शील संकटात असतं त्यावेळी संघर्षाला भिक्खूने घाबरू नका असं बुद्धाने त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे भिक्खू हा अभ्यासू, विचारवंत म्हणजे ज्ञानवंत असायला हवा। समाजातील लोकांच्या दुःखाने त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराने भिक्खूचे मन कळवळलं पाहिजे। समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे पाठ फिरवणारी व्यक्ती भिक्खू होऊ शकत नाही। माणसाचं दुःख, माणसामधील विषमता, माणसाचं शोषण हेच भिक्खूचे विषय आहेत। माणूस आणि त्याचे सर्व हिताय माणूसपण निर्माण करणे भिक्खूला लागलेला ध्यास असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे असं भिक्खू संदर्भामध्ये म्हटलेलं आहे। वरील सर्व मुद्द्यांचा जर एकत्रितपणे सारांश घेतला की भिक्खूची निर्मिती कशी झाली, भिक्खू संघाची निर्मिती कशी झाली, सुरुवातीला भिक्खू संघ किंवा परिव्राजक किंवा संन्यासी कसे होते, ह्या सर्व इतिहास जर एकत्रित केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि जो बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे, त्यामधून हे स्पष्ट आणि ठाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की भिक्खू हा समाजसेवकच असला पाहिजे। ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि हाच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा जो अनुमान आहे। आपण सर्वांनी हा कार्यक्रम शांतचित्ताने ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत। साधु साधु साधु।